तर AutoCADचे आपण सुरुवातीला 2 लेक्चर बघितले होते. त्या 2 लेक्चरमध्ये आपण बघा काही बेसिक पार्ट ड्रॉ केले तर त्यासोबत काही बेसिक थिंग म्हणजे ज्या सुरुवातीला इनिशियल सेटिंग करावं लागते, जसं डायमेन्शनचे पॅरामीटर सेट करणं, त्याच्यानंतरनं आपण जे वर्किंग इन्व्हायरमेंट यूज करतो आहे त्याच्यामध्ये लिमिट सेट करणं आणि डायमेन्शनचे पॅरामीटर सेट करणे, या 2 गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. त्याच्यानंतरनं काही बेसिक पार्ट पण ड्रॉ केली होती, बरोबर. तर आता आज आपण आणखी काही नवीन कमांड आणि काही बेसिक स्केचरमधले जे बेसिक आहे पार्ट्स ते ड्रॉ करणार आहे. आता बघा स्टार्टिंग आपण एक्झाम्पल नंबर 2 पासून करू. ते आपण पहिले ड्रॉ केलं नव्हतं, ठीक आहे. तर पहिली इथं लाईन दिलेली बघा 30 mm. आता इथं ऑर्थो मोड ऑन करायचं 30, त्याच्यानंतरनं परत इथं 40, नंतरनं नेक्स्ट बघा 50, व्हर्टिकल 20, ठीक आहे. नंतरनं बघा इथं आर्कमध्ये जायचं, सेंटर एंड आणि रेडियस हा आर्क घ्यायचा. बघा हे एक आणि हे. आता आर्कची रेडियस किती दिलेली आपल्याला 20 दिलेली आहे, ठीक आहे. बघा इथं आर्क आला, रेडियस 20 दिलेली आहे, ठीक आहे. आर्क स्टार्ट पॉईंट एंड पॉईंट आणि आर्कची रेडियस किती आहे 20. बघा अशा प्रकारे आपण इथं हे काढलेलं. याला डायमेन्शन द्या 40, 30, रेडियस 20, हे 20 आणि हे 50 बघा. तर हा एक पार्ट आपण आता ड्रॉ केलेला. मूव्ह करायचं, सिलेक्ट करायचा एम एंटर केल्यानंतर लगेच मूव्ह कमांड येते आणि हा कॉर्नर सिलेक्ट करायचा. ऑर्थो मोड बंद करायचं. ऑर्थो मोडनी काय होतं, फक्त हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतो, ठीक आहे. आता ऑर्थो मोड बंद केला आपण आणि हा एक पार्ट आपण इथं ड्रॉ केला, बरोबर. आता नेक्स्ट एक्झाम्पल ड्रॉ करू. हे आता हे ड्रॉ केलेलं आहे का बघा बरं, इथं नाही केलेलं आहे सॉरी. त्याच्यानंतर हे केलं, ठीक आहे. आता बघा हे ड्रॉ करू आपण. तर हे बघा जस्ट सिम्पल लाईन कमांडनी होईल. त्याच्यानंतर बघा हे जे म्हणजे तुम्ही हे जे लेक्चर्स आहे हे सिव्हिलवाले मुलं पण करू शकता, जस्ट AutoCADचं बेसिक शिकण्यासाठी, म्हणजे तुम्हाला याच्यामधनं कमांडचं नॉलेज भेटेल. अदरवाईज तुम्ही ते तुमच्यानुसार म्हणजे तुमचं जे सिव्हिलचं राहतं होमचा प्लॅन वगैरे, तर ते तुम्हाला त्याचे बेसिक्स थिंग माहिती, बट तुम्हाला सॉफ्टवेअर जर शिकायचं असेल तर तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता, असं काही नाही, मेकॅनिकलच वाले बघतील म्हणून. तर फर्स्ट लाईन आहे बघा 30ची, 30. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 10, ठीक आहे. झूम करायचं 10 नंतर व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये परत 10 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आधी तर 15 आहे, ठीक आहे. मग इथून इथे यायचं ह्या पॉईंटला आणि सोडून द्यायचं बघा. आता इथं त्याच्यानंतर ह्या साईडला सरकवायचं, तर 15 टाकायचं. किती 15 आणि इथून इथं जोडून यायचं बघा. हे ऑर्थो मोड बंद करा, ठीक आहे. 15 त्याच्यानंतर नेक्स्ट 20. एक मिनटं हे चेक करून घ्या 15च, ठीक आहे. आता नेक्स्ट स्ट्रेट डायरेक्शनमध्ये किती आहे 20. ऑर्थो मोड ऑन करायचं, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे असेल त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं, ऑर्थो मोड ऑन करायचं, ठीक आहे. ऑर्थो मोड इथून ऑन ऑफ होतो बघा, इथं लक्ष द्या. आता नेक्स्ट बघा परत 15 mm आहे, ठीक आहे. मग इथून स्टार्ट करायचं बघा, एंड पॉईंट आला. त्याच्यानंतर ह्या साईडला मूव्ह करायचं कर्सर आणि इथं 15 एंटर करायचं, ठीक आहे. 15 एंटर केल्यानंतर व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये 10 mm ची लाईन ड्रॉ करायची. आता ऑर्थो मोड ऑन करा, व्हर्टिकल ड्रॉईंग आपल्याला ड्रॉ करायची, ठीक आहे. मग इथं 10. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ऑर्थो मोड बंद करायचं, आपल्याला इन्क्लाइन लाईन ड्रॉ करायची आहे आणि परत एकदा
इथं 10. व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये बघा 30. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 30. नंतर बॉटम साईडला 10. नंतर परत इकडं 10. नंतर परत व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये 10. आणि नेक्स्ट परत इथं 10. बघा हा पार्ट आपला रेडी झाला. आता याला डायमेन्शन द्या. तर डायमेन्शनसाठी जस्ट डायमेन्शनवरती क्लिक करायचं आणि इथं डायमेन्शन द्यायचे. बघा किती आहे 10. त्याच्यानंतर हे किती आहे 15. नंतर नेक्स्ट बघा हे 10. हे पण किती आहे 10. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटरचं बघा इथं परत 15 आहे. हे पण किती आहे 15 आहे. ठीक आहे. नंतर बघा इथून इथपर्यंत 30. नंतर परत हे 30. हे पण 30. नंतर हे 10. ठीक आहे. आपण हे आता डायमेन्शन दिले. आता ही बघा ही डायमेन्शन इथं ॲडजस्ट होत नाही कारण की आपण काय केलेलं आहे टेक्स्ट हाईट जास्त इन्क्रीज केलेली त्याच्यामुळं. ठीक आहे. आता ते अशी येणारच. त्याच्यानंतर याला सिलेक्ट करायचं आणि मूव म्हणायचं MOV. ठीक आहे. आता बघा कोणता तरी एक पॉईंट पकडायचा ज्या पॉईंटपासून मूव करायचं. ऑर्थो मोड बंद करायचं. त्याच्यानंतर इथं याला ॲडजस्ट करू. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपण हा पार्ट ड्रॉ करू. हा पार्ट पण जस्ट एक लाईन कमांड बघा सिंगल लाईन यूज करायची फक्त. लाईनच्या व्यतिरिक्त कुठलीच कमांड नाही यूज करायची. तर बघा इथं स्ट्रेट डायरेक्शनमध्ये 20 आहे 20. ठीक आहे. आता ऑर्थो मोड ऑन करायचं 20. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हे 10 दिलं आहे आणि हे पण कसं आहे 10 आहे. बघा आता मग काय करायचं ऑर्थो मोड बंद करायचं आणि इथून ह्या एंड पॉईंटपासून इथं कर्सर ठेवायचं. ठेवल्यानंतर एंड पॉईंट आलं या साईडला सरकवायचं. बघा आता 10 mm वरती एंटर करायचं. 10 mm एंटर केलं. व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये 10 घ्यायचं. त्याच्यानंतर हे जॉईन करायचं. ठीक आहे. आणि नेक्स्ट बघा हे डिलीट करा. सिमिलर वन आता इथून बघा 10 mm दिलेलं आहे. ठीक आहे. व्हर्टिकल डायरेक्शनला परत 10 mm जायचं आपल्याला. किती 10. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हॉरिझॉन्टली 5 mm. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हर्टिकल 15 mm. बघा ऑर्थो मोड ऑन करा. व्हर्टिकल लाईन जर येत नसेल तर 15 mm. त्याच्यानंतर परत इथपर्यंत. त्याच्यानंतर परत सिमिलर वन 10 mm. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला ह्या डायरेक्शनमध्ये 10 आणि बघा आता ह्या पॉईंटपासून हा पॉईंट किती 10 mm वरती पण हे डिस्टन्स पण किती आहे 10 आहे. तर ठीक आहे मग तुम्ही आता डायरेक्ट अशी हॉरिझॉन्टल लाईन काढायची 10ची आणि व्हर्टिकल परत 10 जायचं आणि हा पॉईंट जो भेटला त्याला काय करायचं जॉईन करायचं आणि इथं ह्या लाईन काय करायचे ट्रिम करायचे. ठीक आहे. असं पण करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट हे पण करू शकता. लाईन कमांड ब्रेक करून परत
ठीक आहे. आता आपण हा ऑब्जेक्ट काय केला, ड्रॉ केला. बघा हा ऑब्जेक्ट कसा आहे, सिमेट्रिक आहे. तर तुम्ही शॉर्टकटमध्ये लाईन कमांडचं यूज करून पण काढू शकता, किंवा तुम्ही इथं डायरेक्ट बघा सेंटर लाईन ड्रॉ करायची. हा सेंटर पॉईंटपासून बघा, तुमची सेंटर पॉईंट जर हायलाईट होत नसेल तर हा जो मोड आहे कोणता, हा काय ऑब्जेक्ट स्नॅप. तर ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये जायचं आणि हे सगळे ऑन करायचे पहिले. म्हणजे काय की मिड पॉईंट वगैरे ते सगळे काय होणार, ऑटोमॅटिक डिटेक्ट होणार. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट स्नॅपचा बघा आता कलर चेंज झाला, ऑफ झाला म्हणजे ऑन झाला. बघा इथं ऑब्जेक्ट स्नॅप ऑन. मग आता बघा इथं सेंटर पॉईंट डिटेक्ट होते. सेंटर पॉईंटपासून ह्या लाईनच्या सेंटर पॉईंटपर्यंत एक लाईन ड्रॉ करा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ही लाईन ट्रिम करून टाकायची इथं. आणि आता बघा हे सिलेक्ट करू आपण. एक या सगळ्या ज्या लाईन मिरर करायच्या आपल्याला त्या सिलेक्ट करायच्या. ठीक आहे. आणि आता यूज करायची मिरर कमांड. बघा मिरर कमांड कुठं राहते, इथं. जर मिरर कमांड भेटत नसेल तर सर्च बारमध्ये तुम्ही सर्च पण करू शकता. बघा ठीक आहे. परत एकदा करू. क्लिक करावं लागतं. क्लिक जर नाही केलं तर काय होईल, ते मिरर होणार नाही. तर परत एकदा मिरर या पॉईंटला सिलेक्ट करायचं आणि या पॉईंटला क्लिक करायचं आणि नो म्हणायचं आणि हे डिलीट करा. ठीक आहे. आता हा ऑब्जेक्ट आपला रेडी झाला. याला डायमेन्शन द्यायची. एक मिनटं बघा इथं 10.1 दाखवतं आहे. तर आपलं काहीतरी ठीक आहे. आता बघा इथं काय करायचं, इथून इथं 20 mm ड्रॉ करायचं. 20. ठीक आहे. आता हा जो गॅप राहिला ना याला सिलेक्ट करायचं आणि मूव म्हणायचं. काय मूव. ठीक आहे. सिलेक्ट करायचं. माझ्याकडनं तिथं गॅप राहिला. ठीक आहे. तर गॅप राहिल्यामुळं काय होतं, मूव करायचं. आता हा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि नंतर ना हा पॉईंट सिलेक्ट करायचा. ठीक आहे. आता हे मूव झालं बघा. तर मूव झाल्यानंतर ना बघा इथं राईट आपण ते ड्रॉ केलं. 20 हे 10 आहे बघा आणि हे पण 10 आहे. नंतर ना हे किती आहे, 5 mm. नंतर ना बघा 15. नंतर ना हे पण किती आहे, 10 आहे. त्याच्यानंतर ना बघा हे पण 10, हे असं पण 10. ठीक आहे. त्याच्यानंतर ना याला पण मूव करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आपण ही ड्रॉ केलेली दोन्ही पण, हे पण ड्रॉ केली. त्याच्यामध्ये बघा हा पार्ट ड्रॉ नाही केलेला. ठीक आहे. हा पण आता ड्रॉ करू. आता बघा इथं काय काय दिलेलं आहे, एक सर्कल दिलेलं आहे 20चं. एक पहिले सर्कल ड्रॉ करा 20 mmचं. सर्कलचं डायमीटर दिलेलं आहे. आता डायमीटर सेंटर घ्यायचं. कोणतं घ्यायचं, डायमीटर सेंटर. तर डायमीटर 20 आहे. नंतर एक रेडियस 30. ठीक आहे. तर पहिले एक डायमीटर 20चं सर्कल ड्रॉ करा. त्याच्यानंतर रेडियस किती आहे, 30. ठीक आहे. आपण हे 2 सर्कल ड्रॉ केले.
त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलं आहे बघा, तर ह्या सेंटरपासून याचं डिस्टन्स दिलेलं आहे. त्याच्यानंतरनं ह्या सेंटरपासून हे दिलेलं आहे बघा, तर याचं डायमीटर किती दिलं आपल्याला 12 mm. ठीक आहे. आणि सेंटर पॉईंट दिलेला आहे 85 वरती, इथं 85 दिसतं ना, 85 आणि हे 40 हा याचं सेंटर पॉईंट झाला. ठीक आहे. आणि या सेंटर पॉईंटलाच 12 mm रेडियसचं एक सर्कल ड्रॉ करायचं पहिले. तर मग बघा आता हा पॉईंट आहे, ह्या पॉईंटपासून इकडच्या बाजूला किती आहे 85 आणि एक मिनिट थांब, आता बघा हे कर्सर इथं येऊन थांबवलं, लाईन कमांड घेतली आपण. त्याच्यानंतर ना या बाजूला मूव व्हायचं. तर किती 85 mm आणि 85 mm पासून वरती किती डायरेक्शन आहे, किती 40 mm दिलेलं आहे. ठीक आहे. तर मग ऑर्थो मोड ऑन करून वरती 40 एंटर करायचं. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता बघा इथं हे जे दिलेलं आहे हे काय डायमीटर आहे, आणि त्याच्यानंतर एक 15 mm रेडियसचं एक सर्कल ड्रॉ करायचं आणि 12 mm डायमीटरचं एक करायचं. तर पहिले आपण कोणतं करू, रेडियसचं घेऊ. ठीक आहे. या पॉईंटला कितीची रेडियस घ्यायचं मग 15, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट 12 mm डायमीटरचं एक सर्कल ड्रॉ करायचं 12. ठीक आहे. ही लाईन डिलीट करा, आपण ते सेंटर डिटेक्ट करायसाठी घेतली होती. आता नेक्स्ट बघा हे जे दोन पॉईंट दिलेले आहे यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे 40 mm. तर मग परत एकदा डायमीटर सेंटर घ्यायचं. आता बघा ह्या पॉईंटला येऊन थांबायचं, थांबल्यानंतर ह्या बाजूला मूव करायचं. मूव करताना बघा किती ते 40. ठीक आहे. बघा हे डिटेक्ट पण करतं, ग्रीन लाईन येते बघा 40 एंटर करायचं, आणि या 40ला किती 12 mm डायमीटरचं सर्कल ड्रॉ करायचं. केलं. आता बघा इथं आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची बघा, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत, आणि परत एकदा इथं बघा ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत, आणि मधलं ट्रिम करून टाकायचं. ठीक आहे. ट्रिम करायची पहिले आपण आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करू. बघा आता हे जे दिलेलं आहे ह्या पॉईंटपासून याचं डिस्टन्स दिलेलं आहे 50 mm. ठीक आहे. आणि तिथं रेडियस दिलेलं आहे किती दिलं आहे 15. तर मग आपण आता ह्या पॉईंटपासून एक 15 रेडियस असलेलं सर्कल ड्रॉ करणार. ठीक आहे. आता इथून किती दिलेलं आहे बघा 50 दिलेलं आहे, किती 50. ठीक आहे. डिटेक्ट करता बघा ते ऑटोमॅटिक सेंटर आलं, या साईडला मूव करा, किती 50 mm. ठीक आहे. 50मध्ये इथं बघा याचं रेडियस किती दिलेलं आहे आपल्याला 15 दिलेलं आहे. ठीक आहे. आपण 15 mm रेडियस असलेले एक सर्कल ड्रॉ केलं. आता बघा हा जो पॉईंट आहे इथून इथपर्यंत एक स्ट्रेट लाईन, हा पॉईंट टू हा पॉईंट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं काय ह्या पॉईंटपासून इथं एक टँजंट आहे, म्हणजे या दोन्हीला एक टँजंट पाहिजे. आता टँजंट दोन्ही सर्कलला टँजंट कशी काढायची बघा, पहिले काय टाकायचं TAN एंटर करायचं. या सर्कलला बघा ऑटोमॅटिक टँजंटचं सिम्बॉल डिटेक्ट होणार. आता टँजंट ऑटोमॅटिक येणार. परत एकदा इकडच्या सर्कलला पण काय पाहिजे टँजंट पाहिजे, मग परत TAN एंटर, आणि आता बघा ऑटोमॅटिक इथं टँजंट येईल. ठीक आहे. ते ऑटोमॅटिक घेतं. मग आता ही काय आली दोन्हीला पण टँजंट आली. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं एक R50 दिलेलं आहे. R50 काय आहे की दोन्हीला पण टँजंट आहे. मग इथं जायचं सर्कलमध्ये टँजंट टँजंट रेडियस, टँजंट टँजंट आणि रेडियस किती दिलेली 50. ठीक आहे. आता आपण रेडियस ड्रॉ केला बघा. आता हे ट्रिम करू आपण, हे नाही, हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे नाही आणि हे पण नाही. ठीक आहे. आणि इथं ह्या दोन लाईन नाही. अशा प्रकारे आपली डायग्राम रेडी झाली बघा. आता याला डायमेन्शन द्यायची. डायमेन्शन देताना बघा या दोन सेंटर पॉईंटमधलं डिस्टन्स किती होतं 40 होतं. त्याच्यानंतर या पॉईंटमधून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स किती होतं 50 mm. त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंटचं डिस्टन्स किती होतं 85. डायग्रामच्या खाली द्या. डायमेन्शन देताना कधी पण डायग्रामच्या मध्ये द्यायचे नाही. आणि या पॉईंटमधलं डिस्टन्स होतं 40. आता रेडियस द्यायचे आपल्याला. तर बघा रेडियस देताना ही रेडियस किती होती 50,
ही रेडियस 15, ही पण 15 होती आणि ही किती होती 30. आता डायमीटर द्यायचे आपल्याला. बघा इथं जायचं, डायमीटर याचं किती आहे 20 आणि इथं डिस्टन्स द्यायचं बघा 2 मधलं, ही किती आहे 12. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा ऑब्जेक्ट आपला रेडी झाला. तर याला पण मूव्ह करायचं, सिलेक्ट करायचं आणि मूव्ह. आता या सेंटर पॉईंटपासून आपण त्याला मूव्ह करणार. ठीक आहे. आता बघा ऑर्थो मोड बंद करा, इथं पेस्ट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हा पार्ट आपण ड्रॉ केलेला वाटतं. एक्झाम्पल नंबर 10 झालेलं आहे. आता हे आपण ड्रॉ करू. आता बघा इथं पहिली रेडियस दिलेली आहे, किती दिली आहे जे दाखवलेलं नाही. ठीक आहे, आपण हा ड्रॉ केलेला नाही. तर बघा पहिलं दिलेलं आहे 152. 152चं एक सर्कल ड्रॉ करा. डायमीटर दिलेलं आहे. आता डायमीटर सेंटर सिलेक्ट करायचा 152. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इंटरनल सर्कल दिलेलं आहे 104चं, किती दिलेलं आहे 104, 104. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं हे दिलेलं आहे बघा. तर एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची, तिचं डिस्टन्स किती पाहिजे 50.8. मग बघा आता या सेंटरपासून 50.8 वरती एक लाईन घ्यायची. .8. ऑर्थो मोड ऑन करायचा 50.8 एंटर. आता बघा त्याच्यानंतर ना काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची. त्या लाईनचं डिस्टन्स किती घ्यायचं बघा इथं दिलेलं आहे का, नाही दिलेलं, दिलेलं बघा 15.7. खालच्या बाजूला दिलेलं आहे इथं 15.7. ठीक आहे. मग इथं 15.7ची एक लाईन ड्रॉ करायची, 15.7 एंटर करायचं. आता बघा याला सिलेक्ट करायचं, याचं मिड पॉईंट आणि या ऑर्थो मोड बंद करायचं आणि इथं येऊन रिलीज करायचं बघा एंड पॉईंटला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे जे दिलेलं आहे हाय पॉईंट तो 57चा दिला आहे बरोबर. मग या 57ला बघा आता 57 आहे आणि 50.8. मग 57 मायनस 50.8 बघा. मग आता काय करायचं, कॅल्क्युलेटर काढायचं इथे. ठीक आहे, याच्यामध्ये कॅल्क्युलेटर सर्च करा. बघा कॅल्क्युलेटर आलं. आता किती ते 50.58 मायनस 57 आहे, सॉरी 57 मायनस 50.8 बघा 6.28. तर 6.2ची आपल्याला काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची. आता कॅल्क्युलेटर बंद करा. 6.2. ठीक आहे, 6.2. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा सिमिलर इकडनं पण काय करायची, 6.2ची लाईन ड्रॉ करायची आणि ही लाईन डिलीट करा. त्याच्यानंतर ना बघा आता इथं काय आहे, ह्या पॉईंटमधून इथं टँजंट काढलेलं आहे बरोबर. मग बघा ह्या पॉईंटपासून सिलेक्ट करायचं आणि इथं बघा आता ऑर्थो मोड बंद करायचा आणि इथं टँजंट म्हणायचं काय TAN एंटर करायचं. आता बघा इथं सिलेक्ट होतं आहे टँजंट. त्याच्यानंतर ना परत सिमिलर ह्या पॉईंटपासून याला इकडं टँजंट काढायची TAN एंटर आणि या सर्कलवरती जस्ट क्लिक करून द्यायचं. बघा इथं टँजंट आली. आता हे ट्रिम करा. ट्रिम केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं काहीतरी स्मॉल रेडियस दिलेली, किती ती 3 आहे. म्हणजे फिलेटमध्ये जायचं, हे आणि हे सिलेक्ट करायचं. बघा कंट्रोल Z फिलेट. आता बघा इथं आरवरती क्लिक करा पहिले आणि 3 एंटर करा. ठीक आहे, 3 एंटर केलं, याला सिलेक्ट करायचं. परत एकदा फिलेट
ठीक आहे, हे फिलेट सिलेक्ट झाले. आता बघा सिमिलर ह्या साईडनं पाहिजे तर मग याला मिरर करून घ्या, सिलेक्ट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट हे पण सिलेक्ट करा आणि याला मिरर करताना बघा हा जो सर्कलचा सेंटर पॉईंट आहे ऑर्थो मोड ऑन करा पहिले. इथून ह्या डायरेक्शनमध्ये क्लिक करून द्यायचं, नो म्हणायचं. ठीक आहे, आता बघा हे पण ट्रिम करून टाकायचं. आणि अशा प्रकारे हे रेडी झालं बघा. आता याला डायमेन्शन द्यायची. डायमेन्शन देताना बघा 152 डायमीटर. ठीक आहे, नंतर नेक्स्ट बघा इथलं डिस्टन्स द्यायचं. तर हे जे डिस्टन्स आहे ह्या पॉईंटपासून किती आहे 58. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हा जो हाईक पॉईंट होता किती होतं ते 57.8. बघा तो आपण काय केलं आहे ट्रिम कमांड इथं फिलेट काढल्यामुळे तो पॉईंट गेलेला आहे, तर आपण तो आता एंटर करून दिला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं आता आपल्याला रेडियस दाखवायची. तर रेडियस बघा ही किती रेडियस आहे 3. ठीक आहे, दोन्ही बाजूला आहे सिमिलर वन. आणि इथलं हे डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला 15.7. ओके, तर आपण ऑब्जेक्ट काय केला ड्रॉ केला. आता यांना काय करायचं सिलेक्ट करायचं आणि मूव करायचं. काय म्हणायचं मूव, सिलेक्ट करा आणि मूव करा. मूव करताना याला सेंटर पॉईंट सिलेक्ट करा, ऑर्थो मोड बंद करायचा मूव करताना. आणि बघा हा ऑब्जेक्ट इकडे घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपण हे ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले एक रेडियस दिलेलं आहे 35चं. तर एक सर्कल ड्रॉ करा 35चं. 35 काय त्याचा रेडियस आहे. मग आपण आता रेडियस सेंटर सिलेक्ट करायचं. इथं बघा 35. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा त्याच सेंटरला एक R11 आहे. R11 ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हे जे दिलेलं आहे यांचं डायमेन्शन बघा किती. इथं दिलं आहे की रेडियस याची नाही दिले. तर ठीक आहे, आपण आता पहिले ही कडचं ड्रॉ करून घेऊ. हा सर्कल कितीचा आहे 12.5 आणि 15.5 50 mm डिस्टन्सवरती. तर नेक्स्ट बघा 12.5 इथून डिस्टन्स दिलेलं आहे 50. बघा इथून 50 mm वरती क्लिक करायचं. ठीक आहे, 50 mm वरती किती दिलेलं आहे 12.5. बघा आता हा काय आला आहे रेडियस आला आहे. तर आपल्याला डायमीटर पाहिजे होता. ठीक आहे, आपण डायमीटर घेऊ आता 12.5 आणि हा सर्कल डिलीट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा दुसरा सर्कल आहे 15.5. किती 15.5 त्याची रेडियस होती, त्याचा डायमीटर घेतला आपण. ठीक आहे, याला डिलीट करा आणि याचा रेडियस या 15.5. बघा आपण आता हे ड्रॉ केलं. आता ह्या पॉईंटमध्ये इथं टँजंट काढायची. ठीक आहे, मग आता काय करायचं टँजंट पहिले काय करायचं लाईन कमांड घ्यायची. लाईन कमांड घेतल्यानंतर TAN एंटर करायचं आणि या सर्कलला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर परत TAN एंटर आणि याला पण आपण काय केलं टँजंट काढले. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा
इथं हे डायमेन्शन मिसिंग आहे, दिलेलं नाही याचं आर, कारण की ह्या सेंटरच्या अबाउट काहीतरी त्याची रेडियस असेल, बट ती दिलेली नाही. तर ठीक आहे, आपण आता ती मनाने घेऊ. तर इथं जायचं, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत एक ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर ना बघा सिमिलर वन ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत एक सर्कल ड्रॉ करायचे. बघा आलं. त्याच्यानंतर ना हे ट्रिम करायचं. आता बघा हे ट्रिम करा, हे ट्रिम, हे ट्रिम, ठीक आहे. तर ना हे पण ट्रिम करा, हे ट्रिम करा. आता बघा इथं हे पण ट्रिम करावं लागेल. त्याच्यानंतर ना बघा इथं टँजंट काढावं लागेल आपल्याला, ठीक आहे. मग इथं जायचं एक टँजंट, एक मिनटं, टँजंट काढताना कसं TAN एंटर, इथून टँजंट, त्याच्यानंतर परत TAN एंटर आणि याला इथं टँजंट म्हणायचं, ठीक आहे. आता ती वरच्या बाजूने गेली बघा, कंट्रोल Z करा, ठीक आहे. आपण पहिली टँजंट काढून घेऊ, नंतर ट्रिम करू. तर नेक्स्ट बघा आता लाईन TAN एंटर, हे सर्कल सिलेक्ट केलं. आता परत इथं TAN एंटर आणि हे सर्कल सिलेक्ट करायचं. तर बघा हे याच्या पुढं आले, ठीक आहे. मग आता आपल्याला परत एकदा चेंज करावं लागेल. असू द्या, ते चेंज करू नका. आता आपण इथं ट्रिम करून घेऊ आधी. बघा नंतर ना इकडचं ट्रिम करा, हे ट्रिम करा, हे पण ट्रिम, हे पण ट्रिम, बरोबर. आता बघा इथं आपल्याला रेडियस द्यायची. ही रेडियस किती दिलेली आहे? 6.3. हे सिलेक्ट करून फिलेटमध्ये जायचं, फिलेट हे आणि हे किती 6.3. आता बघा कंट्रोल Z करा, फिलेट, इथं रेडियसवरती क्लिक करायचं, 6.3 एंटर, ही सिलेक्ट करायची, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा हे ट्रिम करून टाका आता इथं, आणि नेक्स्ट बघा याला पण ट्रिम करा. आणि इथं बघा इथं किती दिलेली 6.3. आता परत एकदा फिलेट धिस वन अँड धिस वन, ठीक आहे. आणि इथलं हे जे सेंटरचं आहे याला डिलीट करा. त्याच्यामध्ये बघा इथं सेंटर लाईन ड्रॉ करावं लागणार आपल्याला. इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची, ह्या सेंटर टू ह्या सेंटर, याचंवालं लेंथ एक्सटेंड करून घ्या, ऑर्थ मोड ऑन करायचं. त्याच्यानंतर ना बघा इथं परत 2 सेंटर लाईन काढायचे. त्याच्यानंतर इथं पण एक सेंटर लाईन काढायची. हे सिलेक्ट करा, हे पण सिलेक्ट करा आणि इथं जायचं, चेंज करायचं डेझिग्नेशन, किंवा आणखीन दुसऱ्या पण लाईन असेल इथं, आणि बाय लेयर्समध्ये जाऊन कलर पण याचा चेंज करायचा, ठीक आहे. या ॲक्सिस लाईन आपल्या. आता याला डायमेन्शन द्यायची. तर डायमेन्शन देताना बघा ॲज इट द्यायची. आता रेडियस 11, याचा रेडियस किती आहे 35, याचा रेडियस आहे 15.5. नंतर ना हा डायमीटर किती आहे 12.5. नंतर नेक्स्ट बघा सेंटर टू सेंटर डिस्टन्स हे किती दिलेलं आहे आपल्याला 50. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा इथं परत आपल्याला हा रेडियस द्यायचा, रेडियसवरती क्लिक करायचं, ही रेडियस आणि ही रेडियस, ठीक आहे. दोन्ही सेम आहे. मग इथं क्लिक करायचं आणि बघा इकडे टाकायचं x/2, ठीक आहे. म्हणजे इथं आणि ही सेम आहे, ठीक आहे. आता बघा हे जर कंप्लीट झालं, याला सिलेक्ट करा, मूव म्हणा, MOV, मूव. या सेंटर पॉईंटच्या अबाउट याला सिलेक्ट करायचं, ऑर्थो मोड बंद करायचं, आणि जिथं पाहिजे तिथं तुम्ही ते मूव करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला हे सर्कल स्पेसर ड्रॉ करायचं, राईट. स्पेसर दिलेलं बघायचं नाव.
तर या स्पेसरमध्ये काय काय दिसतं आहे बघा, इथं 8.6चे 4 होल आहे, सेंटरला एक 16 mm होल आहे. त्याच्यानंतरनं याचा पिच दिलेला आहे बघा, पिच किती आहे 54. आणि नंतरनं नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला आउटर डायमीटर. तर आउटर डायमीटर इथे दिलेलं 70 दिलं आहे बघा इथं खाली. ठीक आहे, तर आपण आता हे ड्रॉ करू. तर पहिले एक 70 सर्कल ड्रॉ करा. 70 काय डायमीटर आहे, ठीक आहे 70. त्याच्यानंतरनं दुसरा काय एक डायमीटर आहे, त्याचं डायमीटर दिलेलं आहे 54. त्याच्यानंतरनं नेक्स्ट बघा, या 54वरती एक सर्कल आहे, कितीचं आहे ते 8.6. ठीक आहे. आता हे सर्कल सिलेक्ट करायचं, आपल्याला 4 सर्कल पाहिजे बरोबर. मग 90 डिग्रीवरती इथं बघा आर ए कमांड आहे. एक मिनटं, आर ए कमांड आपल्याला रेक्टँग्युलर आर ए नाही पाहिजे, सर्क्युलर आर ए पाहिजे. कंट्रोल झेड करा, त्याला सिलेक्ट करा, या ॲरोवरती क्लिक करा, पोलर आर ए, आणि याला सेंटर पॉईंट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर बघा इथं क्वांटिटी टाकायची, किती पाहिजे 4 नंतर ओके करा. ठीक आहे, या सर्कलला सिलेक्ट करा, याला डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करा, परत याचा कलर पण चेंज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सेंटरला सर्कल आहे 16 mm, काय 16. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला 2 लाईन ड्रॉ करायचे, ते काय राहणार आहे ॲक्सिस लाईन राहणार आहे. ठीक आहे, घ्या कंट्रोल झेड, ही लाईन एक्सटेंड करून घ्या, जेणेकरून तिला आपल्याला काय करायचं आता ॲक्सिस लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. अर्थ मोड ऑन ठेवायचं, म्हणजे मग लाईन तिरक्या वगैरे येत नाही. म्हणजे काय की हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन पाहिजे असेल तर आपण अर्थ मोड ऑन करायचं. बघा कलर चेंज करा आधी, आणि इथं ठीक आहे. आता याची डायमेन्शन द्यायची, तर डायमेन्शन देताना सगळे डायमीटर देऊ आपण. हा डायमीटर बघा, इथं डायमीटर, आणि इथं क्लिक करायचं डबल क्लिक, आणि इंटू 4, म्हणजेच काय की हे जे 4 होल आहे ते सिमिलर आहे. 4 त्याचं डायमीटर आहे 8.6, याचा डायमीटर किती दिलेला आपल्याला 16. नंतर हा पीच डायमीटर द्या, किती तो 54.0. सिलेक्ट करा, परत मूव. त्याच्यानंतर बघा इथं जिथं पाहिजे तिथं मूव करा, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये. अर्थ मोड बंद करून टाकायचं, नाही तर ते आपल्याला काय करतं फक्त हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डायरेक्शनमध्येच मूव करायला परमिशन देतं. आता नेक्स्ट बघा, आपण ही प्लेट ड्रॉ करू. बघा ही किती 103.6, आणि व्हर्टिकल किती आहे 127. ठीक आहे, व्हर्टिकल 127 आहे. मग एक रेक्टँगल घ्यायचा. आता बघा इथून स्टार्ट करू आपण, 103 आणि 127, 103.6 आणि 127. बघा 127 टॅब 103.6. बघा आपण हा असा एक रेक्टँगल ड्रॉ केला बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, त्याच्यामध्ये काय आहे की इथं पोझिशनवरती होल आहे बघा. तर हे काय दिलेलं आहे 4.2 ची किती होल दिली, इथं 6 होल दिले. तर 6 होलची पोझिशन दाखवली बघा, 1 2 3 4 5 आणि 6. हे काय दिलेले याची पोझिशन दिलेलं आहे बरोबर. तर बघा आपण आता सर्कल ड्रॉ करायची. तर फर्स्ट सर्कल घ्या, त्याचं डायमीटर आहे 4.2, आणि बघा त्याचं पोझिशन कुठून दिलेली आहे, तर हे जर 85.8 दिलं आहे, त्याच्यानंतर बघा ह्या डायरेक्शनमधून इथं दिलेलं आहे, आणि परत त्याच्यानंतर नेक्स्ट
हे जे इथं दिलेलं आहे बघा 8.9 हे डिस्टन्स दिलेलं आहे असं, आणि इथला या बाजूने 5 mm प्लस 95.2. ठीक आहे, मग 95.2 प्लस 5 म्हणजे ते 100.2 येतं, आणि असं येतं 8.9. ठीक आहे, मग आपण काय करायचं आता, इथं AutoCADमध्ये जायचं, इथून बघ इथून स्टार्ट करायची पहिले, इथून किती टाकायचं इकडं 102.3. वाटलं तर तुम्ही काय करायचं बघा, इथून डायरेक्ट लाईन ड्रॉ करायची, किती ते 95.2 प्लस 5 म्हणजे 100.2. ठीक आहे, 100.2. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट सगळ्यात पहिले एकदा चेक करून घ्या हे बरोबर 127च झालं आहे का बघा. 103.6 आहे. ॲक्च्युली आपला रेक्टँगल थोडासा हे झालेला आहे, काय त्याची डायरेक्शन चेंज झाली. तर बघा अशा केसमध्ये आपण काय करणार, याला रोटेट करणार. रोटेट कमांड यूज करायची. काय करायचं, रोटेट, आणि याला सिलेक्ट करायचं, एंटर करायचं, आणि ह्या पॉईंटपासून बघा असं व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये करायचं आहे. ठीक आहे, मग आता आपण व्हर्टिकल केलेलं आहे बघा. आता एकदा डायमेन्शन चेक करा बघा, हे 27 आहे आणि हे किती आहे 103.6. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये रोटेट कमांड पण आहे. त्याच्यानंतर ना बघा 95 म्हणजे 102.2 आणि टोटल किती आहे 127. ठीक आहे, म्हणजे याचं जर आपण कॅल्क्युलेटरमध्ये मायनस केलं बघा, कॅल्क्युलेटरमध्ये जर मायनस करून बघितलं तर हे टोटल 127 मायनस 5 नंतर मायनस 16 बघा 116.8. हे किती आहे 5.2 बघा, म्हणजे इथून एवढचं डिस्टन्स किती आहे 5.2 आहे. त्याच्यानंतर हे 30 आहे. ठीक आहे, मग आपण आता पहिलं सर्कल ड्रॉ करणार. ह्या पॉईंटपासून खालच्या डायरेक्शनमध्ये किती आहे 5.2, आणि त्याच्यानंतर इकडं किती आहे 30, आणि इथं काय पहिलं सर्कल आहे बघा. तर ते सर्कल कितीचं आहे, आता हे दिलेलं आहे 4.2 डायमीटर. ठीक आहे, 4.2चा आपण एक सर्कल इथं ड्रॉ करणार. आता 4.2. आता नेक्स्ट बघा हे सिमिलर 4.2चं किती दिलेलं आहे, ह्या पॉईंटपासून 73.6 बरोबर. ह्या पॉईंटपासून 73.6ला जर असेल ती, तर ह्याच्यामधनं जर 30 मायनस केलं तर तिथून पुढे किती राहील मग बघा, कॅल्क्युलेटरमध्ये करा. 73.6 मायनस 30 43.6, म्हणजे काय आहे की ह्या पॉईंटपासून दुसरं सर्कल 43.6 वर येते. मग एंड पॉईंटपासून इकडे सरकवायचं 43.6 आणि इथं टाकायचं डायमीटर 4.2. ठीक आहे, ही दोन ड्रॉ झाले. तर नेक्स्ट बघा, जर तुम्ही इथं कॅल्क्युलेशन जर केलं बघा, हे किती 5.2 वरती आले होते, हे किती आहे 5.5 वरतीच आहे फक्त. ठीक आहे, आपण आता इथं सर्कल ड्रॉ करायचे. तर ह्या पॉईंटपासून स्ट्रेट डायरेक्शनमध्ये इथं खाली यायचं बघा, हायलाईट होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या पॉईंटपासून किती आहे 5 mm. आता ही लाईन डिलीट करा बघा, इथं 5 mm आलं. इथे एक 4.2चं सर्कल ड्रॉ करायचं 4.2. त्याच्यानंतर नेक्स्ट आता सिमिलर वन बघा, इथून आणि ह्या पॉईंटपासून किती आहे 4.2. एक मिनटं सर्कल घ्यायचं होतं.
4.2. ठीक आहे, ही लाईन डिलीट करा आणि ही पण लाईन डिलीट करायची. ठीक आहे, आता बघा हे 2 सर्कल ड्रॉ झाले आपले. त्याच्यानंतर नेक्स्ट आता हे 2 करायचे बघा. तर याचं किती दिलेलं आहे 95.2 दिलेलं आहे बरोबर. तर 95.2 वरती आपल्याला सर्कल ड्रॉ करायचे. आता तर याचं रेडियस दिलेलं आहे 9.7. 1 2 3 4 4 पीस दिलेले बघा. ते किती दिले 4. तर मग आता त्याच्या पहिले आपण हे सर्कल 2 ड्रॉ करून घेऊ. यांचं डिस्टन्स दिलेलं आहे बघा 95.2 + 5 म्हणजे ते किती येईल 95.2 + 5 100.2. ठीक आहे, मग आता बघा इथं 100.2 वरती एक लाईन ड्रॉ करायची 100.2. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा पहिला जो पॉईंट आहे त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे 8.9. आता बघा इथं एक सर्कल ड्रॉ करायचं, त्याचं डायमीटर राहील 4.2. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथून हा किती आहे 85.8. ठीक आहे, मग इथून परत एकदा एक लाईन ड्रॉ करायची 85 किंवा डायरेक्ट सर्कल पण घेऊ शकता. बघा या पॉईंटपासून किती 85.8. ठीक आहे, इथं किती टाकायचं 4.2. बघा हे 2 ड्रॉ झाले आपले. म्हणजे आता हे 6 सर्कल कंप्लीट झाले. आता बघा सिमिलर 1 हे काय ह्याच पोझिशनवरती आहे आणि याचं डायमीटर दिलेलं आहे आपल्याला 9.7. मग इथं जायचं बघा. आता इथून ह्या बाजूला यायचं आणि इथून ह्या बाजूने या दोन्हीचं जिथं पॉईंट हायलाईट होईल तिथं काय करायचं क्लिक करायचं आणि 9.7चं एक सर्कल ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याचं हे जे डिस्टन्स दिलेलं आहे बघा हे किती दिलेलं आहे 18.3. मग 18.3ची हा एंड पॉईंटपासून एक लाईन ड्रॉ करायची बघा. इथून या पॉईंटपासून 18.3. ठीक आहे, सॉरी बघा हे जे सर्कल आहे ना यांचा रेडियस आहे डायमीटर नाही. ठीक आहे, आपण रेडियस किती काढला तो 9.7. तर डायमीटर 9.7 रेडियस 9.7 काढायचा आणि हे डिलीट करायचं बघा. आता इथून 18. किती आहे 3 18.3. त्याच्यानंतर बघा एक अशी लाईन ड्रॉ करायची आणि याच लाईनला सिलेक्ट करायचं एक्सटेंड म्हणायचं किंवा हीच लाईन सिलेक्ट करायची आणि वरती एक्सटेंड करायचं. त्याच्यानंतर बघा हे एक्स्ट्रा ट्रिम करून टाका. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा परत एकदा काय करायचं याला सिलेक्ट करायचं आणि याला कॉपी म्हणायचं. कॉपी बघा ह्या पॉईंटपासून किती आहे इथं आणि ह्या पॉईंटपासून इथं बघा इथं डिटेक्ट होतो किंवा यांच्यामधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे बघा आपल्याला. डिस्टन्स दिलेलं नाही तर 30 - 73.6 जर केलं 73.6 - 30 तर ते येईल 43.6. ठीक आहे, मग आपण इथं डायरेक्ट 43.6 पण टाकू शकतो. बघा इथं टाकायचं 43.6. बघा आलं. त्याच्यानंतर बघा सेम सिलेक्ट करायचं आणि कॉपी करायचं. बघा याच्या सेंटरमधलं डिस्टन्स दिलेलं आहे का नाही दिलेलं तर ते आपण आता या पॉईंटवरनं घेणार आहे बघा. तर इथं काय दिलेलं आहे R 5.8 आणि त्याचं दिलेलं आहे डिस्टन्स 51.8 आणि व्हर्टिकल दिलेलं आहे 14. ठीक आहे, तर मग आपण आता 14 वरती बघा या हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये किती दिलेलं आहे 51.8. ठीक आहे,
51.8. त्याच्यानंतर व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये बघा, व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये किती आहे, तर ह्या सेंटर पॉईंटपासून दिलेलं आहे आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला दिलेला नाही, बरोबर. तर इथं बघा या डायमेन्शनमध्ये, ह्या डायग्राममध्ये हे डायमेन्शन मिसिंग घेतलं. इथं दिलेलं आहे 34.9. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट यांचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिलेलं आहे ह्या पॉईंटपासून आणि परत ह्या पॉईंटचं हॉरिझॉन्टल डायरेक्शन दिलेलं आहे ह्या पॉईंटपासून. बघा ह्या पॉईंटपासून हे किती आहे, 14 mm वरती. तर ठीक आहे, मग बघा हे 5 जर असेल आणि हे 14 असेल तर हे किती येईल मग, 14 × 5 = 19. ठीक आहे, मग वरच्या डायरेक्शनमध्ये 19 जायचं आणि हा आला फर्स्ट सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट कितीचा आहे, 5.8चं इथं सर्कल ड्रॉ करायचं, 5.8 रेडियसचं. मग बघा 5.8 आपण ड्रॉ केलं. आता नेक्स्ट बघा इथं लाईन दिलेली आहे आणि ती लाईन किती, 4.8ची दिलेली आहे. ठीक आहे, मग इथून काय करायचं, 4.8 आणि व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये एक लाईन ड्रॉ करायची, तिला सेम स्ट्रेच करायचं बघा इकडे खालच्या डायरेक्शनमध्ये आणि याला डिलीट करायचं, याला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर याला काय करायचं, मिरर करा. मिरर करा किंवा ऑफसेट पण करू शकता. ऑफसेट बघा ह्या पॉईंटपासून याचं डिस्टन्स किती येईल, मग बघा 4.8 आणि दुसरं 4.8, टोटल किती होतं, 9.6. 9.6 ऑफसेट केला, नंतर हे ट्रिम करून टाकायचं. ठीक आहे, हा आपला फर्स्ट ड्रॉ झाला. आता बघा सेकंडचं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 34.9. याला काय करायचं, कॉपी करायचं. कॉपी या सेंटर पॉईंटपासून इकडच्या डायरेक्शनमध्ये किती दिलेलं आहे, 34.9. 34.9 एंटर करायचं. बघा हे डिलीट करा, इथं डबल क्लिक झाल्यामुळे तिथं एक आलं इथे. बघा आता यांचं काय आलेली आहे, सेंटर पॉईंट आली. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हे जो सेंटर आहे या सेंटरचं डिस्टन्स कुठून दिलं आहे बघा, ह्या पॉईंटपासून आपल्याला दिलेलं आहे 28.2 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे किती आहे, 14 + 5 = 19 आणि हे टोटल किती दिलं आहे बघा. आता बघा इथं 5 मायनस करून टाका, म्हणजे 14 + 28.2 करायचं आणि ते किती येईल मग, हे बघा 14 प्लस हे जे 14 घेतलं ते 14 + 28.2 घ्या, ते किती येईल, 42.2 आणि हे टोटल दिलेलं आहे बघा ह्याच पॉईंटपासून 95.2, मग -95.2 तर किती आलं, ते 53 आलं, बरोबर. म्हणजे ह्या सेंटरपासून हे डिस्टन्स किती आहे, 53 आहे. तर मग काय करायचं बघा, आता इथं जायचं, हे 2 कॉपी करायचे. ठीक आहे, आता या पॉईंटपासून सिलेक्ट करायचे. बघ यांना कॉपी म्हणा आधी, 1 मिनटं, सिलेक्ट CO कॉपी आणि हा पॉईंट सिलेक्ट करा आणि इथं 53 टाका, किती 53. ठीक आहे, आणि एस्केप दाबा. तर बघा ऑटोमॅटिक हे आपल्याला भेटले बघा. तर मग तुम्ही यांचं काय करता, आता डायमेन्शन द्यायची. ठीक आहे, तर डायमेन्शन देताना बघा या सेंटर पॉईंटपासून हा 53, त्याच्यानंतर ज्याचे जिथनं डायमेन्शन दिलेले ते तिथनं तुम्ही ते डायमेन्शन देऊन टाका. हा 30, या पॉईंटपासून हे बघा. आता इथं डायमेन्शन देताना काय केलं आहे, तर टोटल डायमेन्शन आपण त्यांनी जसं दाखवले सेम तसेच देऊ, म्हणजे आपल्याला चेक होईल की आपली डायग्राम बरोबर आहे की चुकीची. हे 30 दिलं तर पहिलं 5 देऊन टाका.
या पॉईंटपासून हा 5, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या पॉईंटपासून हा पॉईंट जायचा, हा पॉईंट किती आहे, 116.8, बरोबर. याला पाठीमागे घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 55.2, हा पॉईंट आणि हा पॉईंट किती आहे, 55.2, ठीक आहे. हे एकमेकांमध्ये ओव्हरलॅप नका होऊ देऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दिली आपण, हॉरिझॉन्टल द्यायची आता, ठीक आहे. हॉरिझॉन्टलमध्ये बघा, तर हॉरिझॉन्टलमध्ये हा 53 दिलेला नाही, आपण हा 53 डिलीट करू. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या दोनमधलं डिस्टन्स दिलेलं आहे 43.6. त्याच्यानंतर इथं हे दिलेलं नाही, ठीक आहे. तर बघा, ह्याच्यातलं आणि याच्यातलं डिस्टन्स दिलेलं आहे, डायमेन्शन दिस वन 34.9. नंतर परत ह्या सेंटरपासून याचं दिलेलं आहे, इथून बघा इथपर्यंत 28.2. नंतर हा जो डिस्टन्स आहे हा पण दिला आहे, हा किती आहे, 14. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, या दोनमधलं डिस्टन्स 43.6, हे दिलेलं नाही, ठीक आहे. आपण हे डिलीट करू. आणि इथं डायरेक्ट काय दिलेलं आहे, ह्या एंड पॉईंटपासून याचं सेंटर दिलेलं आहे, तर हा पॉईंट आणि हा पॉईंट किती दिलेला आहे, 58.8. त्यानंतर परत 73.6 डिस्टन्स इथून इथं दिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर आणखीन काही बाकी राहिलं का, इथं बघा, हे याचं ऑफसेट डिस्टन्स दिलेलं आहे, ते 58. त्याच्यानंतर बघा, याचं डिस्टन्स दिलेलं आहे 8.6, किंवा इथं टोटल डिस्टन्स पण दाखवू शकता तुम्ही, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचं, ठीक आहे. आणि बघा, इथं आपण आता ॲक्सिस लाईन दाखवणार आहे. ॲक्सिस लाईन दाखवताना बघा, हे सगळे एका सेंटरवरती आहे, इथपर्यंत एक लाईन घ्या. त्याच्यानंतर परत हे पण इथं एका सेंटरवरती आहे, इथून इथपर्यंत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं पण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. आणि यांना सिलेक्ट करा, यांना कशात कन्वर्ट करायचं, सेंटर लाईनमध्ये, ठीक आहे. नंतर परत इथं सिमिलर वन, नंतर परत इथे एक सेंटर लाईन ड्रॉ करायची. कलर चेंज करायचा, सेंटर लाईन, ठीक आहे. बघा, हे आपण आता पूर्णपणे ड्रॉ केलं बघा, सिमिलरवर. याला सिलेक्ट करायचं, सिलेक्ट करताना सगळे डायमेन्शन पण सिलेक्ट झाले पाहिजे, नाही तर मग ते डायमेन्शन तिथंच राहून जातं, ठीक आहे. आता याला याचा एंड पॉईंट पकडा,
MO मूव हा पॉईंट ऑर्थो मोड बंद करायचा आणि इथं आणून त्याला पेस्ट करायचं. ठीक आहे. बघा अशा प्रकारे आपण किती डायग्राम काढले. बघा हे स्टार्टिंगला लाईन कमांडने काढले, त्याच्यानंतर याच्यामध्ये रेडियस सर्कल कमांड यूज केला, याच्यात पण लाईन कमांड, आणि आपण बघा टँजंट लाईन नवीन कमांड शिकलो याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथं बघा पोलर आरे यूज केला होता, पोलर आरेमध्ये 4 यूज केले होते बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त आपण जस्ट डायमेन्शनल ॲनालिसिस शिकलो, म्हणजे डायग्रामवरून स्टॅकअप कॅल्क्युलेशन कशी करायची. म्हणजे काय की डिझाईनमध्ये स्टॅकअप कॅल्क्युलेशन करावं लागतं, म्हणजे कोणत्या याच्यावरून कोणतं दिलेलं आहे. तसं आपण इथं फाइंड आउट केलं बघा, या सर्कलवरून याचं सेंटर इथं दिलेलं होतं, याला म्हणतात स्टॅकअप कॅल्क्युलेशन. ते पण डिझायनरसाठी एक म्हणजे इम्पॉर्टंट स्किल असतं. स्टॅकअप कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. बघा इथं डायमीटर द्यायची बाकी राहिली, तर ही देऊन टाकायची 4.2. हा डायमीटर किती होता 19.4, आणि हा एक डायमीटर 11.6. ठीक आहे. इथं हे डबल क्लिक करायचं, X 6 होल्स बघा. ठीक आहे. तर हे आपण 6 होल दाखवतो. याला थोडंसं इकडे साईडला घ्या. ठीक आहे. तर ही काय झाली आपली डायग्राम झाली. तर याच्यामध्ये जास्त आपण कमांड नाही शिकलो, बट स्टॅकअप कॅल्क्युलेशन शिकलो. इथं आपण टँजंट बघा 2 याला जर टँजंट ड्रॉ करायची असेल तर आपण ती टँजंटची कमांड शिकलो. ठीक आहे. म्हणजे लाईन टँजंट जर काढायची असेल तर, म्हणजे फर्स्ट पॉईंटला पण टँजंट आणि लास्ट पॉईंटला पण टँजंट घ्यायची. बघा इथं याला सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट हे केलं तर ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. आणि याच्यामध्ये इथं टँजंट रेडियस शिकलेलं बघा इथं. ठीक आहे. तर आपण बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आता.